तर माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या फ्लाइट बुकिंग प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे। आम्ही कोणतीही फ्लाइट बुक केलेली नाही असं कंपनीने म्हटलंय। विमानात मुंबईतनं एका व्यक्तीने बुक केलं होतं असंही सांगितलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, आपण थेट नवी पेठेत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। एक तर अपहरण का होतंय, आपला मुलगा अशा पद्धतीनं अपहृत झालाय याची भीती का वाटावी। दुसरी गोष्ट, आता जे गौडबंगाल समोर येते या जे काही चार्टर्ड प्लेन आहे त्याच्या जे ऑफिस संदर्भात काय आणखी नवीन खुलासे समोर येऊ शकतात, काय यामागची नेमकी पार्श्वभूमी? जसं थोड्या वेळापूर्वी आपल्याला सांगितलं होतं की त्यांचं एक ठिकाणी नवीन ठिकाणी ते ऑफिस शिफ्ट झालं आहे आणि एका मैदानाच्या ते शेजारी आहे, तर तिथं पण मी आहे, हे उद्यान कार्यालय वगैरे असं सांगितलं होतं आणि तिथंही ते कार्यालय नाही आहे। नंतर तिथे जो पत्ता आहे त्याच्यावरती 2 मोबाईल नंबर आहेत, एक आहे चेन्नईचा, तर चेन्नईच्या मोबाईल नंबरवरून आम्ही पुण्याचा मोबाईल नंबर घेतला आणि संबंधित मंडळीशी जो कुणाल नावाचा एक मुलगा तिथे आहे असं दिसतंय, तर त्यांनी असं सांगितलं की ज्या आमच्या लेटर पॅडवरती हे फ्लाईट बुक केल्याचं सांगितलं तसा आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे, आम्ही फक्त फ्लाईट अटेंडंटचं काम करतो। तर मी त्याला विचारलं की तुझं ऑफिस कुठे आहे, तर ते विमानतळाच्या आतमध्ये आहे असं तो म्हणाला। त्याचा अर्थ असा आहे की त्याच्याकडनं काहीतरी गोष्टीची अपुरी माहिती दिली जाते आहे। पण एकूणच सगळ्या या प्रकरणामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या ॲटलिस्ट ज्या कंपनीनं हे विमान बुक केलं होतं प्रायव्हेट चार्टर्ड त्यांच्या बाजूनं तर दिसते, कारण मला त्यांनी 2 नावं सांगितली, एक विनीत सहगल आणि दुसरं अभिजित कुलकर्णी। ह्या दोघांनी मिळून, आणि हे दोघंही मुंबईतली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी फ्लाईट बुक केली होती, परंतु ह्या दोघांची नावं कुठंच नाही आहेत। म्हणजे विमानतळ ऑथॉरिटीकडं जे नावं गेलेली आहेत ती ह्या आत्ता ज्या कंपनीच्या संदर्भातली आपण आता पडताळणी केली त्याची नावं आहे। त्या कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही बुकिंगच केलेली नाही, आम्ही फक्त त्या क्रू मेंबरला आणि जे पॅसेंजर म्हणजे अभिजित तो जो ऋतुराज होता त्याच्याबरोबरचे इतर 2 असे एकूण 6 जण, 3 क्रू मेंबर आणि हे 3, अशा 6 जणांच्या संदर्भातली सेवा फक्त दिली। पण विमानतळ ऑथॉरिटीकडे मात्र त्यांचंच पत्र गेलेलं आहे। त्यामुळे काही गोष्टींचे खुलासे होणे बाकी आहे। हे जी 68 लाख रुपयाची रक्कम आली, त्या 68 लाख रुपयाची रक्कम कुठून आली, ते बँकॉकच्या दिशेनं जात होतं तर ते केव्हा बुकिंग केलं, याची कल्पना तानाजी सावंत यांना दिलेली होती की नव्हती दिली। जेव्हा लोहगाव विमानतळावरती सगळी नाकेबंदी आणि CCTV फुटेज बघितले तेव्हा ह्या कंपनीचे संदर्भ लक्षात आले। मग आता ज्या कंपनीने हे बुकिंगच केलेलं नव्हतं, तर ज्या 2 लोकांची ते नावं सांगतात त्यांनी का बुकिंग केलं, त्यांचं आणि तानाजी सावंत यांच्या चिरंजीवाचं नातं काय, असे सगळे प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित झालेत। आणि त्याहून गहन प्रश्न की जे आत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातलेलं आहे पुण्याचं, त्या पुणे विमानतळावरती अशी एक गोष्ट घडते आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या कागदपत्राची जेव्हा NDTV पडताळणी करतं तेव्हा असं लक्षात येतं की त्यांचा पत्ता जो त्यांनी विमानतळ ऑथॉरिटीकडे दिला आहे तो नाहीच आहे मुळात। तिथं आता बिल्डरचं एक ऑफिस सुरू आहे आणि ते याच्याशी बोलत आहेत की आमचा ह्या सगळ्या फ्लाईट बुकिंगशी काही संबंध नाही। पण मग या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलेलं असू शकतं? खरंच अशा पद्धतीनं विमान हे बँकॉकपर्यंत जाण्यासाठी उड्डाण घेतलेलं होतं का, की हा पण सगळा दिखावा होता असाही प्रश्न उपस्थित होतोय। कारण एकीकडे अपहृत झालेला आहे मुलगा असं सांगण्यात आलं, त्यानंतर तो अपहृत झाला नाही तर बँकॉकला निघाला होता, इतकी मोठी रक्कम त्यांनी जाण्यासाठी भरली होती, नाराज होता का, अनेक प्रश्न उपस्थित होतात। काय नेमकं त्यामागचं कारण? कारण खिल्ली उडवली जाते विरोधकांकडनं या मुद्द्याची। विरोधकाकडनं खिल्लीपेक्षा आणखीन एक गोष्ट म्हटली जाते, ते म्हणजे माजी मंत्री असल्याचा आणि विद्यमान आमदार असल्याचा, अधिक त्यांच्याकडे पैसे असल्याचा वापर करून त्यांनी पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून कुटुंब कलह, म्हणजे मुलगा त्यांच्यावरती नाराज होता आणि त्या नाराजीतनं तो घर सोडून जात होता, तर त्याला रोखण्यासाठी यंत्रणेचा वापर केला असा आरोप आहे त्यात सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड। पण जो प्रश्न तुझा आहे तर त्याचं उत्तरकार पोलीस आणि तानाजी सावंत यांनी स्वतः दिलेलं आहे। ते म्हणाले की मी एकदम अस्वस्थ झालो होतो की जो मुलगा 10 वेळेला मी फोन केल्यानंतर सुद्धा त्याला रिप्लाय देत नाही, ज्याच्याशी माझं सातत्यानं बोलणं होत होतं, त्यातनं घाबरून जाऊन मी अशा पद्धतीने एक अपहरणाची तक्रार दिली। आणि मग आता त्याची सगळी क्रोनॉलॉजी जर आपण बघितली तर साधारणतः 2:30 वाजता हे न झालेलं अपहरण नाट्य पुण्यात सुरू झालं। पोलीस कंट्रोल रूमला एक फोन गेला की अशा पद्धतीनं माजी मंत्र्याचा एक मुलगा अपहृत झाला असण्याची शक्यता आहे। मग पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये नाकाबंदी केली आणि लगेच पोलिसांच्या लक्षात आलं की असं झालेलं नाही आहे, कारण लोहगाड विमानतळावरती त्याचा आपण आता उल्लेख केला, त्या ग्लोबलच्या मदतीनं ते प्रायव्हेट चार्टर्ड उडालेलं होतं। CCTV फुटेज बघितले आणि मग केंद्रीय मंत्र्याच्या हस्तक्षेपानंतर चेन्नई मार्गे आपला अंदमान निकोबारचा रस्ता आहे, कारण तिकडनंच बँकॉकला जावं लागतं, तर तिथं ते अंदमान निकोबारच्या दरम्यान गेलेलं असताना ते विमान परत बोलवलं। पण ते कसं बोलवलं तेही फार इंटरेस्टिंग आहे। पोलिसांनी त्या पायलटला सांगितलं की इथे आम्ही अपहरणाची केस नोंदवलेली आहे
आणि त्याच्यामध्ये ज्या व्यक्तींना तू घेऊन जातो आहेस त्याचं अपहरण झालेलं आहे हे म्हटल्यानंतर तो पायलट घाबरला आणि त्याने आधी चेन्नईला आणि त्यानंतर मग 9 वाजता पुणे विमानतळावरती लँडिंग केलं. लँडिंग केल्यानंतर मग ते तानाजी सावंत त्यांचे चिरंजीव आणि इतर 2 त्याचे मित्र या तिघांनाही त्यांच्या पालकाकडे दिलं गेलं. रात्री 1 वाजता तानाजी सावंत यांच्या मुलाचा जबाब पोलिसांनी नोंदवला आणि त्यानंतर या नाट्यावरती काही प्रमाणामध्ये पडदा पडला. पण प्रश्न तेच निर्माण झाले की जर इतर कोणी असतं तर या पद्धतीने यंत्रणा सक्रिय झाली असती का? कौटुंबिक वादासाठी खरोखरच तानाजी सावंत यांनी यंत्रणेचा गैरवापर केला का? आणि त्याहून महत्त्वाचं आता जे आपण कागदपत्र महाराष्ट्रासमोर आणली ते किती गंभीर आहे की ज्या परवानग्यावर आधारित राहून हे विमान फ्लाय झालं त्याचं अस्तित्वच त्या ऑफिसचं पुण्यामध्ये नाही आहे. अजूनही हे स्पष्ट होत नाही आहे की ज्या 2 लोकांची नावं या कंपनीनं सांगितली खरोखरच त्या 2 लोकांनी ते विमान बुक केलं होतं हे त्यांचं सातत्याचं असं वागणं आहे. म्हणजे अशा पद्धतीचे पॅसेंजर घेऊन बँकॉकला जाणं कारण त्यातनं अनेक जे उपप्रश्न निर्माण झाले त्याची चर्चा पण करता येत नाही. तर अशा उपप्रश्नाच्या अनुषंगाने काही गोष्टीची आता खुलासेवार चर्चा होणं अपेक्षित आहे. पण या क्षणाला तरी ही माहिती तानाजी सावंत यांनी सांगितली आहे की त्यांचा मुलगा सुखरूप आहे आणि व्यवस्थित आहे. नक्कीच. त्यामुळे आता चार्टर्ड फ्लाईट संदर्भात सुद्धा जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्याचीही उत्तरं मिळणं अपेक्षित आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल.